नमस्कार, मी भानू शेख केवी, 12वी कॉमर्स. आज आपण वाणिज्य संघटना आणि व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम जो आहे त्याची थोडी ओळख करून घेऊया. वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा जो पहिला आपला घटक जो आहे तो आहे व्यवस्थापनाची तत्वे. त्यानंतर दुसरा जो घटक आहे तो व्यवस्थापनाची कार्य. तिसरा घटक आहे उद्योजकतेचा विकास. आपला चौथा घटक जो आहे तो आहे व्यवसाय सेवा. त्यानंतर पाचवा घटक आहे व्यवसायाच्या उभरत्या पद्धती. सहावा घटक आहे व्यवसाय संघटनाची सामाजिक जबाबदारी. सातवा घटक आहे ग्राहक संरक्षण आणि आठवा घटक आहे विपणन. तर वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयाचा जो काही अभ्यासक्रम आहे तो 8 या घटकामध्ये विभागलेला आहे. आणि आपला जो पहिला जो घटक आहे तो आहे व्यवस्थापनाची तत्वे. तर या घटकामध्ये आपण व्यवस्थापनाची तत्वे अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर व्यवस्थापनाची तत्व म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचा अर्थ, त्यानंतर व्यवस्थापन तत्वांचं जे स्वरूप आहे ते तत्वांचं स्वरूप, त्यानंतर व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व, व्यवस्थापकीय तज्ज्ञांनी जे काही वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत किंवा त्या सिद्धांतानुसार जी व्यवस्थापनाची तत्त्व जी मांडलेली आहेत त्या तत्वांचा आपण अभ्यास या व्यवस्थापनाची तत्वे या टॉपिकमध्ये करणार आहोत. तर व्यवस्थापन तत्व याचा अभ्यास करण्यापूर्वी आपण की व्यवस्थापन म्हणजे काय किंवा ते सर्वत्र कसं आहे हे आपण 11वीच्या अभ्यासक्रमामध्ये थोडंसं अभ्यासलेलं आहे. की व्यवस्थापन म्हणजे एक व्यवस्था किंवा व्यवस्थापन म्हणजे इतरांकडून काम करून घेण्याची कला किंवा व्यवस्थापन म्हणजे नियोजन, संघटन आणि नियंत्रण म्हणजे व्यवस्थापन. तर हे व्यवस्थापन करत असताना आपण जर व्यवसाय संघटना किंवा बिगर व्यावसायिक संघटना किंवा आपल्या सामाजिक आयुष्यामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर आपल्याला या व्यवस्थापनाचा खूप गरज आहे, खूप आवश्यकता आहे. या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या व्यवसाय संघटनांचा जर आपण विचार करायचं म्हटलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामुग्री, साहित्य, पैसा या ह्याच्यामध्ये आपल्याला समन्वय हा साधावा लागतो. आणि तो समन्वय साधल्याशिवाय आपलं व्यवस्थापन हे होत नाही. किंवा इतर सुद्धा घटकांच्या मध्ये की आपल्याला या सगळ्याच्यामध्ये एक ध्येय जर निश्चित करायचं म्हटलं तर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्या उद्दिष्टापर्यंत जाण्यासाठी आपल्याला व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे त्यासाठी म्हणून आपल्याला की जी काही विशिष्ट प्रकारची तंत्र किंवा यंत्रणा जी आहे ती त्या ठिकाणी वापरावी लागते. व्यवसाय संघटनांच्या मध्ये सुद्धा की त्यांना ध्येय प्राप्त करायचे, उद्दिष्ट साध्य करायचे, तर या तंत्राचा किंवा या यंत्रणेचा वापर करावा लागतो. आणि ही यंत्रणा म्हणजे किंवा ही तंत्र म्हणजेच व्यवस्थापनाची तत्वे असं म्हटलं जातं. कारण आपण ज्या वेळेला एखादी गोष्ट करत असताना त्याची एक रूपरेषा ठरवत असतो. ही रूपरेषा ठरवणं म्हणजेच काय तर त्याचं नियोजन करणं किंवा व्यवसाय जी काही यंत्रसामुग्री आहे त्याचं संघटन करणं. त्या संघटनेच्या ह्याच्यातूनच प्रत्येक घटकाला त्याप्रमाणे क्षमतेप्रमाणे त्याचं विभाजन करणं म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन करणं. त्याचबरोबर या सगळ्या घटकांच्या मध्ये योग्य प्रकारे समन्वय साधणे आणि त्याचं मूल्यमापन करणं म्हणजेच नियंत्रण म्हणजे व्यवस्थापन. हे करत असताना आपल्याला जर आपण या पद्धतीनं केलं तरच आपल्याला उद्दिष्ट साध्य करता येतं. ही व्यवस्थापनाची वेगवेगळी कार्य आहेत ती आपण अभ्यासणारच आहोत पुढच्या घटकामध्ये. पण तत्पूर्वी आपल्याला व्यवस्थापनाची तत्वे ही अभ्यासायची. तर याच्यामध्ये की आपण व्यवस्थापन म्हणजे काय तर एखादं उद्दिष्ट आपल्याला साध्य करत असताना करण्यासाठी म्हणून आपण त्या अनुसरून ज्या काही गोष्टी करत असतो आणि त्यालाच आपण व्यवस्थापन असं म्हणतो.
किंवा हे करत असताना कुठल्या गोष्टी केल्या जातात तर नियोजन, संघटन, त्यानंतर कर्मचारी व्यवस्थापन, नियंत्रण म्हणजे व्यवस्थापन, हे आपण थोडक्यामध्ये अभ्यासलेलं आहे. तर त्याच्यामध्ये की आपल्याला आपण जो काही टॉपिक आपला आहे तो व्यवस्थापनाची तत्वे, याच्यामध्ये व्यवस्थापनाची तत्वे म्हणजे काय, तर व्यवस्थापनाची तत्वे याचा अर्थ आपण अगोदर सुरुवातीला समजून घेऊया. कोणत्याही व्यक्तीचे किंवा संघटनेचे किंवा संस्थेचे ध्येय प्राप्त करताना विविध तंत्रांचा, विविध यंत्रणेचा उपयोग करणे महत्त्वाचे असते आणि यातीलच काही तत्वांना वैश्विक मान्यता असते. यालाच आपण तत्वे असे म्हणतो. ही तत्वे वापरत असताना सुद्धा की आपण उद्दिष्ट ज्या वेळेला आपल्याला एखादं साध्य करायचे त्यावेळेला या तत्वांचा एक मार्गदर्शक म्हणून आपण उपयोग करत असतो. आणि मार्गदर्शक म्हणून उपयोग करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये की एक विशिष्ट असं कार्य आपलं ज्या वेळेला पूर्ण होतं तेव्हा आपल्या ते तत्व आपलं त्या ठिकाणी आपण वापरले किंवा त्याप्रमाणे आपण त्या तंत्रांचा वापर केला असं होतं. म्हणजेच एखादं ध्येय प्राप्त करत असताना विविध यंत्रणा किंवा तंत्राचा उपयोग करणे महत्त्वाचे आहे व यातील काही तत्वांना वैश्विक मान्यता आहे असं परिभाषित केलं जातं. त्यालाच आपण तत्वे असं म्हणतो किंवा त्याप्रमाणे ती वापरली जातात. की विविध प्रकारच्या संघटनांच्या मध्ये या प्रकारची तत्व ही वापरली जातात. तर याच तत्वांचा आपण व्याख्या अभ्यासूया. तत्व, व्यवस्थापनाची तत्व किंवा व्यवस्थापनाची तत्वे, तत्व एक सत्य किंवा एक प्रस्ताव म्हणून परिभाषित केले जाते व जे विश्वास किंवा वर्तन प्रणाली किंवा तर्कशुद्ध विचारांचा आधार म्हणून काम करते किंवा विचारांचा आधार म्हणून उपयोग केला जातो. यालाच आपण व्यवस्थापनाचे तत्व असे म्हणतो. तर ही व्यवस्थापनाची तत्वे, या तत्वांना वैश्विक मान्यता आहे. अशीच तत्व ही व्यवसाय संघटना वापरते. मग त्या व्यवसाय संघटना आपण पाहिलेले आहे की या व्यवसाय संघटना मग तुमच्या इतर ज्या काही आपण व्यवसाय संघटना अभ्यासतो मग त्याच्यामध्ये खाजगी क्षेत्रातील असतील किंवा सार्वजनिक क्षेत्रातील असतील, या सर्व संघटना या तत्वांचा अभ्यास, या तत्वांचा वापर करत असतात. की ज्याप्रमाणे आपण या तत्वांचा वापर करत असताना काही वेळेला आपण खेळामध्ये, एखाद्या खेळामध्ये सुद्धा आपण याचा वापर करत असतो. मग खेळ क्रिकेट असू दे किंवा कोणताही खेळ असू दे, याच्यामध्ये सुद्धा की ज्या वेळेला आपण ही तत्व वापरतो किंवा या काही गोष्टी ज्या वेळेला खेळाडूंच्या मध्ये खेळाची रचना व त्यांचं विभाजन केलं जातं त्यावेळेला हे करत असताना खेळाडूंच्या मध्ये त्यांच्याकडे असणारे जी काही क्षमता आहे त्याचा वापर करून त्याप्रमाणे त्याचा वापर केला जातो आणि त्याप्रमाणे त्याची खेळाची रचना आणि त्याप्रमाणे विभाजन केलं जातं. म्हणजेच या ठिकाणी आपण एका तत्वाचा करत असतो. तर या तत्वाचा करत असताना चुका व शिका हे तत्व या ठिकाणी वापरलं जात, या ठिकाणी वापरलं जात नाही. कारण तुम्ही त्याप्रमाणे रचनेप्रमाणे ज्या वेळेला त्या खेळाडूंना विभाजन करत असता किंवा त्याप्रमाणे त्यांच्या क्षमतांप्रमाणे त्यांना ज्या वेळेला विभाजन केलं जातं त्याप्रमाणे आपण त्या तत्वांचा वापर करत असतो. तर म्हणजे खेळाच्या ह्याच्यामध्ये वापरतो आपण सगळीकडेच या तत्वांचा वापर करत असतो. तर व्यवसाय संघटनेमध्ये ज्या वेळेला ही तत्व वापरली जातात त्याचप्रमाणे त्या तत्वांच्या याच्यामध्ये की व्यवसाय संघटनेमध्ये की व्यवस्थापनामध्ये या व्यवसाय तत्वांचं किंवा व्यवस्थापनाच्या तत्वांचं स्वरूप काय आहे हे आपण पुढे अभ्यासणार आहोत. यानंतर आपण व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप हे अभ्यासणार आहोत. कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर प्रभाव पाडण्यासाठी व त्यांना वर्तन संबंधात मार्गदर्शन करण्यासाठी व्यवस्थापनाची तत्वे ही तयार केली जातात. ही तत्वे संघटनेच्या संसाधनांची कार्यक्षमता नफ्याच्या स्वरूपात वाढविण्यावर भर देतात. याबरोबरच ही तत्वे वरिष्ठ व त्यांच्या हाताखालील कर्मचारी
आणि संघटनेच्या सर्व सदस्यांमध्ये उत्कृष्ट समन्वय स्थापन करण्यावर भर देतात. आणि त्याचप्रमाणे आपण व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप जे आहे ते आपण अभ्यासणार. व्यवस्थापनाच्या तत्वांचे स्वरूप याच्यामध्ये एक, सार्वत्रिक उपयोग. व्यवस्थापनाची तत्वे ही सार्वत्रिक आहे, म्हणजेच ही तत्वे कोणत्याही आकाराच्या किंवा स्वरूपाच्या व्यावसायिक संघटनांना लागू पडतात. तसेच त्यांच्यात परिणामात बदल होऊ शकतो, तसेच उपयोजनातही बदल होऊ शकतो. तरीही ती सर्व प्रकारच्या संस्थांसाठी सोयीस्कर असतात. ही तत्वे व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरती म्हणजे वरिष्ठ स्तर, मध्यम स्तर आणि कनिष्ठ स्तर या तिन्ही स्तरावरती वापरता येतात. आणि त्यामुळे व्यवस्थापनाची तत्वे ही सार्वत्रिक आहे. त्यानंतर दुसरं आपलं जे व्यवस्थापनाचं तत्वांचं स्वरूप जे आहे तो घटक आहे मार्गदर्शक तत्वे. सर्वच व्यवसाय संघटनांना ही तत्वे मार्गदर्शक ठरतात. कारण प्रत्येक संघटनेमध्ये असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी किंवा एखादी संघटनात्मक परिस्थिती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी ही व्यवस्थापनाची तत्वे ही मार्गदर्शक ठरतात. कारण ही तत्वे लवचिक आहे. या तत्वांचा उपयोग करायचा म्हटलं तर व्यवसाय संघटनेची परिस्थिती, तिचा आकार व स्वरूप यावर अवलंबून असते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असताना योग्य मोबदला असा जेव्हा म्हणतो तेव्हा योग्य मोबदला हा शब्द संघटनेच्या स्वरूप आणि आकार आणि तिची आर्थिक परिस्थिती यानुसार बदलू शकतो. त्याचप्रमाणे दुसरा आपला पुढचा जो घटक आहे, पुढचं जे तत्व आहे व्यवस्थापनाच्या स्वरूपातला जो पुढचा घटक आहे ते आहे सराव आणि प्रयोगाद्वारे तत्वे तयार केली जातात. व्यवस्थापनाची तत्वे ही संशोधनातून हळूहळू विकसित केली जातात. ही तत्वे विकसित करण्यापूर्वी पद्धतशीरपणे तिचे निरीक्षण आणि प्रयोग केले जातात आणि या प्रयोगांचे निष्कर्ष संघटनांमध्ये वापरून पाहिल्यानंतरच त्या तत्वांचे रूपांतर केले जाते. कारण व्यवस्थापनाची तत्वे याच्यामध्ये की आपण पुढे अभ्यासणारच आहोत, काही सिद्धांत मांडले आहेत. त्याचबरोबर जे काही व्यवस्थापकीय तज्ज्ञ आहेत या व्यवस्थापकीय तज्ज्ञांनी ही काही तत्वे मांडलेली आहेत आणि ती प्रयोगाद्वारे किंवा ती सिद्धांत मांडूनच ही तत्वे मांडलेली आहेत. आणि त्यामुळे की व्यवस्थापनाची तत्व वापरत असताना आपण संशोधन आणि सराव किंवा प्रयोग आणि सराव यांचा उपयोग करत असतो आणि नंतरच ती वापरली जातात. त्याचप्रमाणे आपला पुढचा जो मुद्दा आहे तो लवचिकता. व्यवस्थापनाची तत्वे ही लवचिक असतात, म्हणजे ती तत्वे परिस्थितीनुसार बदलता येतात किंवा त्याच्यामध्ये सुधारणा करता येते. ही तत्वे अवलंबत असताना व्यवस्थापक त्याला त्याच्या गरजेनुसार बदल करू शकतो. व्यवसायाची परिस्थिती सतत बदलत असते आणि आपल्या गरजेप्रमाणे संघटना ही त्या तत्वांच्या मध्ये व्यवसाय संघटनेच्या आकारानुसार व स्वरूपानुसार त्याच्यामध्ये बदल करू शकते. संघटना मोठी असेल तर त्याप्रमाणे ती तत्व वापरली जातात आणि संघटना लहान असेल तर त्याप्रमाणे म्हणजेच संघटनेच्या स्वरूपानुसार व्यवसाय संघटना आपल्या त्या तत्वामध्ये बदल करते. त्यामुळे संघटनेची व्यवस्थापनाची तत्वे ही लवचिक आहेत. त्याचबरोबर आपला पुढचा जो काही घटक आहे तो वर्तणुकीशी संबंधित. व्यवस्थापन हे सामूहिक आहे व ते सार्वत्रिक आहे. व्यक्तींच्या सामूहिक प्रयत्नातून किंवा विशिष्ट उद्दिष्ट साध्य करणे हे व्यवस्थापनाचे ध्येय असते. मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी ही तत्वे तयार केलेली आहेत. ही तत्वे कर्मचाऱ्यांच्या समूहावर नियंत्रण ठेवून त्यांना ध्येय प्राप्तीची दिशा दाखवतात. त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनेमध्ये सुद्धा की कर्मचाऱ्यांच्या म्हणजे मानवी वर्तणुकीचा ज्या मानवी वर्तणुकीवर प्रभाव टाकून ज्या वेळेला ही तत्वे वापरली जातात त्यावेळेस कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते आणि व्यवसाय संघटनेच्या नफ्यामध्ये सुद्धा वाढ होते. आणि त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनेला सुद्धा ही जी तत्व आहेत ही ध्येयप्राप्तीसाठी दिशा दाखवतात. त्याप्रमाणे आपला पुढचं जे तत्व आहे स्वरूप आहे व्यवस्थापन तत्वाचं ते आहे कार्यकारण संबंध. व्यवस्थापनाची तत्वे निर्णय घेण्यासाठी
आपल्याला आधार देतात. ते एखाद्या परिणामामागचे कारण हे निश्चित करत असतात. एखाद्या व्यवसाय संघटनेने चांगला पगार दिल्याने कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते, किंवा एखाद्या व्यवसाय संघटनेने एखाद्या व्यावसायिकाने ज्या वेळेला व्यवसाय वस्तूची जाहिरात केली जाते, ती जाहिरात ज्याप्रमाणे दर्जेदार असेल तरच मात्र त्या व्यवसाय संघटनेची विक्री वाढत असते. म्हणजे व्यवसायाची त्या ठिकाणी विक्री वाढल्याने त्यांची नफ्यामध्ये वाढ होते आणि त्या ठिकाणी त्या वर्तणुकीनुसार हा कार्यकारण संबंध हा व्यवसाय संघटनेमध्ये ठेवला जातो. म्हणजेच व्यवस्थापनाची तत्वे निर्णय घेण्यासाठी आधार देतात. त्याचप्रमाणे आपल्या व्यवसाय संघटनेच्या तत्वांचं स्वरूप जे पुढचा घटक आहे, सर्व तत्वांचे एकसारखे महत्त्व. व्यवस्थापनाची तत्वांचे स्वरूप हे एकसारखे महत्त्व आहे त्याच्यामुळे की पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती सर्व तत्वे एकाच वेळी वापरणं आवश्यक आहे. एखादं तत्व विशेष लक्ष देऊन वापरले आणि इतर तत्वांकडे दुर्लक्ष झाले तर त्या तत्वाचा परिणाम संघटनेच्या कामकाजावरती होतो. होय, एखाद्या तत्वाचा वापर जर आपण केला आणि एखाद्या तत्वाकडे दुर्लक्ष केलं, व्यवसाय संघटनेमध्ये आपण इतर जे तत्व स्वरूप आपण अभ्यासले की त्याच्यामध्ये आले की वर्तणुकीशी संबंधित आहे, कार्यकारण संबंध आहे, या सर्वच तत्वांना सारखं महत्त्व आहे. पण आपण जर त्याप्रमाणेच ही सर्व तत्व योग्य प्रकारे वापरली नाही तर मात्र व्यवसाय संघटनेवरती त्याचा परिणाम होतो. व तुम्ही जर व्यवसाय संघटनेने अधिक पगार दिला, पगार देत असताना त्यावेळेला त्याच्यामध्ये की इतर काही घटकांच्या मध्ये, इतर काही संघटनेच्या स्वरूपामध्ये किंवा संघटनेच्या इतर मध्ये बदल करावा लागेल. म्हणजे त्या ठिकाणी लवचिकता हे तत्व वापरणं गरजेचं आहे. लवचिकतेकडे दुर्लक्ष केलं तर त्याप्रमाणे जर त्या व्यवसाय संघटनेच्या याच्यावरती त्या पद्धतीने परिणाम होणार आहे. म्हणजेच आपण एखादं तत्व विशेष लक्ष देऊन वापरलं किंवा इतर तत्वांकडे दुर्लक्ष झालं तर मात्र परिणाम संघटनेच्या कामकाजावरती होतो. कारण व्यवस्थापनाची तत्वे ही समाजशास्त्राची तत्वे आहेत. व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप रसायनशास्त्र, गणित यासारख्या विज्ञानासारखे परिपूर्ण नसते, मात्र संघटनेच्या गरजेनुसार ती बदलून अथवा सुधारून वापरली जातात. आणि आजचा जो आपला घटक आहे तो आहे व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व. व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व अभ्यासताना आपण यापूर्वी व्यवस्थापन तत्वांचे स्वरूप हे अभ्यासलेलं आहे आणि त्या व्यवस्थापन तत्वांच्या स्वरूपावरूनच आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली की व्यवस्थापनाची जी तत्व आहे ती सर्वत्र आहे. प्रत्येक व्यवसाय संघटनेला किंवा सामूहिक कार्याला ही व्यवस्थापनाची तत्व मार्गदर्शक ठरतात. ही तत्व जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत किंवा वेगवेगळ्या यंत्रणा लागून किंवा तंत्रांचा वापर करून ही तत्व मांडलेली आहेत. व्यवसाय संघटनेच्या व्यवस्थापनामध्ये सुद्धा की या तत्वांचा वापर आपण करतो, तर त्या तत्वांचा वापर करत असताना की आपल्याला एखादं मूलभूत कार्य किंवा ध्येय निश्चिती करायची, एखादे ध्येय पूर्ती करायची आहे, तर त्यासाठी या तत्वांचा आपल्याला उपयोग होतो. एक मार्गदर्शन ही तत्व आपल्याला करत असतात किंवा एक मार्गदर्शक म्हणून त्या तत्वांचा वापर व्यवस्थापनामध्ये होतो. व्यवसाय संघटनेमध्ये विकास साधायचा म्हटलं तरी सुद्धा या वेगवेगळ्या तत्वांचा आपल्याला वापर करावा लागतो, तरच व्यवसाय संघटनाने ती उद्दिष्ट साध्य करू शकते. तर व्यवस्थापनाच्या तत्वांच्या स्वरूपाच्या वरूनच आपल्या लक्षात आलेलं आहे की एक मूलभूत किंवा महत्त्वाचा घटक आहे व्यवस्थापनातला की तो म्हणजे तत्व. ते ही तत्व व्यवस्थापनामध्ये कसं तत्वमान करतात किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे आपण या याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. एक की या मुद्द्यांच्या आधारे की व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करतात. व्यवस्थापनाची तत्व ही व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण करतात. जी वेगवेगळी व्यवस्थापनाची तत्व आहे त्या ठिकाणी व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण म्हणजेच व्यवसाय संघटनेची परिस्थिती
किंवा व्यवसाय संघटनेमध्ये एखादी समस्या निर्माण झाली तर त्या समस्या समजून घेता येतात किंवा त्या समस्यांचं आकलन वाढविण्यास आपल्याला व्यवस्थापनाची तत्व ही मदत करतात. समस्यांचं आकलन झालं तर त्याप्रमाणे आपण त्याच्यावरती उपाययोजना करू शकतो. जर आकलन झालंच नाही तर त्या समस्येचं निराकरण करता येत नाही. व्यवसाय संघटनेची परिस्थिती, तिचं स्वरूप, आकार आणि त्यामध्ये निर्माण झालेली एखादी समस्या, निर्माण झालेली समस्या हाताळत असताना आपल्याला व्यवस्थापन तत्वांचा वापर करावा लागतो. जर ही तत्व वापरली तरच आपण व्यवस्थापनामध्ये की त्या समस्येचं निराकरण करू शकतो. व व्यवसाय संघटनेमध्ये की समस्येचं निराकरण झालं, एखाद्या म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मध्ये काही संघर्ष झाला किंवा कर्मचाऱ्यांच्या मध्ये काही जर वादविवाद निर्माण झाला तर त्या ह्याच्यामध्ये की योग्य प्रकारे त्यांना संदेश देऊन जर आपण त्या समस्येचं निराकरण केलं, त्यांच्या त्या समस्येचं निराकरण झालं तर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते आणि व्यवसाय संघटनेलाही त्याचा फायदा होतो की व्यवसाय संघटनेची सुद्धा त्या ठिकाणी कार्यक्षमता वाढते. म्हणजेच व्यवस्थापन तत्वांचा आपण ज्यावेळेला वापर करतो त्यावेळेला त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्याचं निराकरण केलं तर या ठिकाणी आपल्याला आपलं व्यवस्थापन म्हणजे संघटनेचं व्यवस्थापन हे योग्य प्रकारे करता येतं. जे समस्येचं निराकरण होतं म्हणजेच व्यवस्थापकामध्ये उपयुक्त जाणीव निर्माण ही या तत्वांच्यामुळे निर्माण होते. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे संसाधनाचा प्रभावी वापरास मदत किंवा संसाधनाचा पर्याप्त वापर. व्यवसाय संघटनेमध्ये ही दोन प्रकारची संसाधनं वापरली जातात. एक भौतिक संसाधने आणि दोन मानवी संसाधने. तर भौतिक संसाधने जी आहेत यामध्ये की आपण बघतो की यंत्रसामुग्री, त्याचबरोबर साहित्य, पैसा ही भौतिक संसाधने. तर मानवी संसाधनामध्ये मनुष्यबळ याचा वापर करत असताना त्याचा वापर प्रभावी वापर आपल्याला करण्यास ही तत्व व्यवस्थापनाची तत्व मदत करतात. किंवा व्यवसाय संघटनेचं मूलभूत कार्य, संसाधनाचा पर्याप्त वापर केला तर संसाधनाचा म्हणजे संघटनेचं मूलभूत कार्य पूर्ण होतं. व्यवसाय संघटनेमध्ये जर यंत्रसामुग्री किंवा इतर मनुष्यबळाचा ज्या वेळेला वापर केला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये सुद्धा समन्वय साधावा लागतो. कर्मचाऱ्यांची नेमणूक करत असताना त्या ठिकाणी असणारी यंत्रसामुग्री, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी असणारं जे काही व्यवसाय संघटनेतील वातावरण, या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी विचार करावा लागतो. मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री यांची ज्या वेळेला सांगड घातली जाते त्यावेळेला सुद्धा आपण या व्यवस्थापन तत्वांचा वापर या ठिकाणी करत असतो. संसाधनाचा जर प्रभावी वापर झाला तर व्यवसाय संघटनेच्या म्हणजे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढणारी की त्यांना त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना काम जर त्या ठिकाणी विभागून दिलं, त्या मनुष्यबळाचा पण योग्य पद्धतीने वापर केला, पर्याप्त वापर केला तर व्यवसाय संघटनेच्या नफ्यामध्ये वाढ होते आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुद्धा या ठिकाणी वाढते. त्यांच्या आवडीप्रमाणे निवडीप्रमाणे जर आपण ही संसाधने आणि मनुष्यबळ याचा वापर योग्य पद्धतीने केला तर व्यवसाय संघटनेला त्याच्यातून फायदाच होतो. म्हणजेच व्यवस्थापनाचं तत्व या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये किंवा व्यवसाय संघटनेसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व याला पुढचा जो घटक आहे आपला चा मुद्दा जो आहे तो शास्त्रीय निर्णय. व्यवसाय संघटनेत पद्धतशीर किंवा संतुलित निर्णय म्हणजेच शास्त्रीय निर्णय, तत्वे, एखादी गंभीर परिस्थिती कुशलतेने हाताळण्यास
मदत करतात. व्यवस्थापकाला सतत चुका किंवा शिका या पद्धतीचा वापर करणे बंधनकारक झाले असते. मात्र विविध व्यवस्थापन तत्वांच्या वापरामुळे एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण कसे करावे, विविध पर्याय व त्यांचे परिणाम कसे शोधावे याची व्यवस्थापन तत्वामुळे कल्पना येते आणि त्याप्रमाणे व्यवस्थापनामध्ये ते निर्णय घेता येतात. यानंतरचा आपला पुढचा जो मुद्दा आहे तो सामाजिक जबाबदारीची जाणीव. संघटनेच्या प्रत्येक पैलूवर व्यवस्थापनाची तत्वे ही आधारित असतात. ही तत्वे केवळ साधने प्रभावीपणे हाताळण्याच्या दृष्टिकोनातून विकसित केलेली नाही, तर व्यवसायाची समाजाप्रती असणारी जबाबदारी समजून घेण्यासाठी ही व्यवस्थापनाची तत्वे ही उपयोगी पडतात, ज्यामुळे वाजवी किमतीत दर्जेदार उत्पादन देणे, बाजारातील कृत्रिम मक्तेदारी टाळणे, वाजवी स्पर्धा, योग्य मोबदला, वातावरणातील बदल, कामाची सुयोग्य जागा, मानक साधने व यंत्रणा इत्यादी गोष्टीवर व्यवस्थापनाची तत्वे ही लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्या सामाजिक जबाबदारीच्या जाणीवेतूनच व्यवसाय संघटना त्याप्रमाणे कार्यरत असतात. यानंतर आपला पुढचा जो मुद्दा आहे की संशोधन आणि विकासास प्रोत्साहन. व्यवस्थापनाची तत्वे ही गतिमान आहेत. त्यांचे स्वरूप व्यवसाय जगतातील बदलानुसार बदलत जाते. सद्य परिस्थितीला अनुसरून काळाच्या ओघात ती विकसित केली गेली. व्यवस्थापकाने त्यात सतत सुधारणा केलेल्या आहेत. व्यवस्थापकाकडून कामाच्या ठिकाणी नवीन प्रवाह हे आपोआप स्वीकारले जातात. या मार्गदर्शक तत्वामुळेच व्यवस्थापनास वापरलेली तत्वे व त्यांचा होणारा अपेक्षित परिणाम यांची तुलना करता येते. व्यवस्थापकाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असल्याने तो गरज पडल्यास परिस्थितीनुसार या तत्वांमध्ये बदल करू शकतो. संशोधन व विकासात प्रतीचा वैज्ञानिक दृष्टिकोन हा विकसित करण्यासाठी तसेच संघटनेच्या विकासासाठी प्रशिक्षणाचा उपयोग होतो. उदाहरणार्थ संशोधन विकास विभाग उत्पादन, वित्त, विपणन, मानव संसाधन इत्यादी क्षेत्रात नवीन तंत्र शोधण्यासाठी सतत कार्यरत असतात आणि या प्रत्येक कामामध्ये या तत्वांचा वापर हा केला जातो. त्यानंतरचा मुद्दा आहे जो आपला तो आहे समन्वय आणि नियंत्रणास मदत. व्यवस्थापनाची तत्वे योग्य समन्वय साधण्यास व नियंत्रण करण्यास मार्गदर्शक ठरतात. वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय व सहकार्याची भावना निर्माण करणे ही खूप आव्हानात्मक परिस्थिती असते. व्यवस्थापकांसाठी कर्मचाऱ्यांच्या कामगिरीवर नियंत्रण ठेवणे हेही खूप अवघड काम असते. समन्वय व नियंत्रण स्थापन करत असताना व्यवस्थापनाची तत्वे योग्य प्रणाली निर्माण करतात. आणि यानंतरचा आपला मुद्दा जो आहे तो आहे वस्तुनिष्ठ भूमिका घेण्यास मदत. व्यवस्थापनाच्या विविध तत्वांच्या आधारे वस्तुनिष्ठ दृष्टिकोन विकसित करता येतो. व्यवस्थापकाला व्यवसायाच्या संधी ओळखता येतात, तसेच समस्येचे मूळ कारण शोधून त्यावर योग्य ती उपाययोजना करता येते. यामुळे व्यवस्थापकाच्या मनातही आत्मविश्वास निर्माण होतो आणि व्यवसाय संघटनेतही व्यवस्थापन तत्वांचे महत्त्व हे वाढीस लागते. व्यवस्थापनाची तत्वे या
घटकामध्ये आपण यापूर्वी की व्यवस्थापन तत्वांचं महत्त्व हे अभ्यासलेलं आहे. आणि हे महत्त्व अभ्यासत असताना पण आपण एक गोष्ट लक्षात घेतलेली आहे की व्यवस्थापनाचे जे वेगवेगळ्या प्रकारची तंत्र किंवा यंत्रणा जी राबवली जाते आणि त्याचमुळे ही व्यवस्थापनाच्या तत्वांना महत्त्व प्राप्त झालेले आहे. ही तंत्रे किंवा यंत्रणा राबवत असताना वेगवेगळ्या व्यवस्थापकीय तज्ज्ञांनी त्यामध्ये व्यवस्थापनाचे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. तर सिद्धांत म्हणजे काय, तर व्यवस्थापकांना संघटना व्यवस्थापित करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या सर्वसाधारण नियमांचा संच म्हणजेच व्यवस्थापनाचा सिद्धांत. त्याचप्रमाणे व्यवसायाच्या उद्दिष्टासाठी कर्मचाऱ्यांचा घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी आणि ती उद्दिष्टे प्रभावी मार्गांचा अवलंब करून मिळविण्यासाठीचे स्पष्टीकरण म्हणजेच व्यवस्थापनाचा सिद्धांत. हे व्यवस्थापनाचे सिद्धांत वेगवेगळ्या व्यवस्थापकीय तज्ज्ञांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेले आहेत. फ्रेडरिक विन्स्लो टेलर, त्यानंतर एल्टन मायो, हेनरी फेऑन या व्यवस्थापकीय तज्ज्ञांनी व्यवस्थापनाचे सिद्धांत वेगवेगळ्या दृष्टिकोनाच्या आधारावर मांडलेले आहेत. आणि त्याच मग या ठिकाणी हे सिद्धांत जे आहेत संघटनेमध्ये असणारं अधिकारांचं केंद्रीकरण, अधिकार व जबाबदारीचं आणि अधिकारांचं विभाजन, कर्मचारी व्यवस्थापन या वेगवेगळ्या घटकावरती आधारित व्यवस्थापनाचे सिद्धांत हे मांडलेले आहेत. तर आपल्या अभ्यासासाठी म्हणून आपल्याला जे काही व्यवस्थापनाचे सिद्धांत आहेत त्यामध्ये फ्रेडरिक विन्स्लो टेलर यांनी FW टेलर, त्याचबरोबर हेनरी फेऑन यांनी व्यवस्थापनाची तत्वे ही या सिद्धांताच्या आधारावर मांडलेली आहे. आणि त्यावरूनच की व्यवसाय संघटनेचं व्यवस्थापन हे योग्य पद्धतीनं करता येतं या तत्वांच्या आधारावर.